भाऊ एकदा समोर भाऊ समोर गोटा पानकोट काकू बोलून घेतला पावसाळी वातावरण होतं, त्यामुळे मला वाटतं आज मतदानाचा परिणाम होईल. जास्तीत जास्त मतदान, कारण उन्हाची तीव्रता कमी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मतदान हे अधिक प्रमाणामध्ये होईल. महायुतीच्या किती जागा निवडून येतील असा विश्वास वाटतो. मी सांगितलं, आम्ही 41+ सांगितलेले आहेत. आपण बघा निकाल लागल्यावर अतिशय चांगलं वातावरण राज्यभरामध्ये आहे, देशभरामध्ये तर आपण 4 ते 5 सांगितलेलं आहे. मला वाटतं अतिशय चांगलं वातावरण देशभरामध्ये भारतीय पक्षांना मित्र पक्षांना मला आहे, महायुतीला या ठिकाणी आहे. आणि मोदीजींना तिसरा वेळी मतदान करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक झालेला आहे, मतदार उत्सुक झालेले आहेत. त्याचे परिणाम 4 तारखेला आपल्याला दिसतील. भाऊ एकनाथ खडसेंनी संन्यास घेण्याचं जे विधान केलेलं आहे, यासाठीच भाजप प्रवेश केला असं देखील काही विरोधक म्हणत आहेत. या संदर्भात नाही, मला काही माहिती, मी काही तुझं ऐकलेलं नाही आणि मला त्याबद्दल त्याच्यावर काही बोलायचं आहे. पण संन्यास घेतला तर काय भाजपला परिणाम होईल? आता नुकताच भाजप प्रवेश केला ज्यांनी. मी सांगितलं ना काय, आता आम्ही इतके वर्ष झाले ते आमच्यासोबत नव्हते. काय परिणाम झाला? परिणाम झाला दिसतोय का आपल्याला? काही नाही. उलट आम्ही या ठिकाणी सगळं बँक असेल, समजा दूध संघ असेल, जिल्हा परिषद संपूर्ण आमची बहुमतामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी 2 लाख लोकसभेच्या जागा या अतिशय मोठ्या विक्रमी मतांनी आमच्या ठिकाणी निवडून येतील. पण त्यांच्याबद्दल मला आता काही म्हणणं राहिलेलं नाही. त्यांनी संन्यास घ्यावा, राजकारणात राहावं, त्यांचे मोकळे आहेत. भाऊ, आज मतदान केलेलं आहे, आपण काय सांगाल? मी मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांनाही आवाहन करतोय की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मतदान, आणि मतदानाच्याद्वारेच आपण आपल्या देशाचा राजा ठरवू शकतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा, आता मतदानाच्याच पेटीतून राजा जन्माला येतो. त्यामुळे राजा जन्माला घालण्याकरता सगळा अधिकार हा मतदार राजाला आहे. त्यामुळे मतदार राजांनी मतदान करावं अशीच आपल्याला विनंती आहे. भाऊ, एकनाथ खडसेंनी राजकीय संन्यास घेतल्याचं म्हटलं, पण राजकारण सोडणार नाही असं म्हटलंय. काय सांगा? तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी राजकारणचा संन्यास घेतलेला असावा, पण निश्चितपणाने त्यांचं मार्गदर्शन या जिल्ह्याला, सुरेशदादा असतील ते असतील, त्यांचं मार्गदर्शन जिल्ह्याला असणं अत्यावश्यक आहे. सुरेशदादांनी 1 दिवसापूर्वीच भाजपला सपोर्ट केलेला आहे आणि या मतांचा निश्चित फायदा होणार आहे का? नेमकं काय? सुरेशदादांचा एक मानणारा वर्ग आहे आणि त्यांच्या आव्हानाला निश्चितपणाने फायदा होणार आहे. आणि मला खात्री आहे की व्यापारी वर्ग आहे किंवा त्यांनी केलेले 40 वर्षाचे 9 वेळेस आमदार राहिलेले सुरेशदादा, 2 वेळेस मंत्री राहिले, त्यामुळे त्यांनी केलेली जी जनतेची कामं आहे त्याचा फायदा निश्चितपणाने होणार. विरोधकांचं असं मत आहे की हा दबाव तंत्र आणून अशा प्रकारे भाजपने हा खेळी खेळलेली आहे. सुरेशदादा अवलिया माणूस आहे,
त्यामुळे ते कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिलं असेल ते एका चिन्हावर लढलेले नाही. त्यांना व्यक्ती आवडला, पक्ष आवडला, त्याच्या मागे ते उभे राहतात. त्याच्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे तो दबावापोटी नाही. ते राजीव गांधींच्या काळात सुद्धा चरख्यावर उभे राहिले होते, आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस एकतर्फी काँग्रेसची सत्ता होती. दादा हा स्वतःचा विचार करणारा राजा माणूस आहे, त्यामुळे दबाव बिबावाला घाबरणारा माणूस नाही. बाळासाहेब ठाकरे यांना अटकेचा आदेश देणारे भुजबळ मांडीला मांडी लावून कसे चालतात असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. तोच प्रश्न एकनाथ शिंदे यांना लागू होतो. काय सांगा? बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेब नेत आहेत. उलट उद्धव ठाकरेंनी ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेसबरोबर जाईल त्यावेळेस माझं दुकान बंद करेल, यांनी काँग्रेसबरोबर आपलं दुकान थाटलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा खरा विचार कोण पुढे नेत आहे तर एकनाथ शिंदे नेत आहेत. कालच राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी स्थिरावल्याचं सांगितलं, मात्र परप्रांतीच्या संदर्भातच त्यांनी या ठिकाणी सवाल सुरू केले. तो त्यांचा व्यक्तिगत विचार आहे, मनसेचा हा विचार आहे, हा आमचा विचार नाही. मनसेचा त्यांचा व्यक्तिगत विचार आहे. सेल्फी पण घेतली. झालेलं असेल याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आज मळेर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे विजय हा निश्चित आहे. तुम्ही यापूर्वीच गुलाल उधळलेला आहे, तुमचा मेळावा झाला होता, उमेदवार देखील तुमच्या संबंधीचे आहेत. मुळामध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ आपल्याला 1-1 कार्यकर्त्यांची दिसते. त्याच्याबरोबर एक्झॅक्ट विरोधात महायुतीचे जे पदाधिकारी होते, मग आमदार असतील, खासदार आपलं आमदार असतील, त्याच्याबरोबर जिल्ह्यातले पदाधिकारी असतील, जिल्ह्यातले तिन्ही मंत्री असतील, सगळ्या महाविकास आघाडीच्या जसं आपल्याला विरोधात दिसतंय महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी जो काही पक्ष याच्यामध्ये एकत्र झालेले, जेवढे पक्ष एकत्र झालेले सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला सपोर्ट करताना आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत. त्यामुळे विजय हा नक्की. 3 मंत्र्याविरोधात महाविकास आघाडी असा आमने सामनेचा लढत या ठिकाणी पाहावयास मिळते. कशी लीड जाईल काय सांगाल?